कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी तर केव्हापासून तिच्या समोर माझ्या मनातल्या भावना कशा व्यक्त करायच्या त्यासाठी शब्दांची जुळवाजुळव करतोय। ते काही नाही, आता ती समोर आली ना की मनात जे येईल तेच मी बोलणार आहे। येस, डन। आणि काय कुठं हरवलंस कुठं? नाही काय नाही, तेच विचार करत होतो कशा सुचतात या कविता काय। काही नाही रे, मनात आलं बोलून टाकलं। हं? हा, मनात आलं बोलून टाकलं। हे चांगलं आहे, मनात आलं बोलून टाकलं। हा, गुड नाईट। गुड नाईट। अरे अरे यू आर द बेस्ट डॅड। पारू, हे बघ तुझी ही जी काही कामं आहेत ना आता ती पटापट आवर। आज संध्याकाळी आपल्याला बाहेर जायचंय। बाहेर जायचंय? कुठं बाहेर जायचंय? नाही म्हणजे काही काम आहे का? आहे कामच आहे। मला सांगा ना आधी। मी एक नवीन प्रोडक्ट लॉन्च करायचा विचार करतोय, तर त्यासाठी आपल्याला फोटोशूट करायचं। आणि तू आपल्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर आहेस ना, तुझे फोटो तर लागणार आपल्याला। आणि या फोटोशूट बद्दल कोणाला काही सांगू नकोस। ही पारू ना पक्की कामचुकार आहे। सारखी काहीतरी नवी नवी कारण काढायची आणि घराबाहेर जायचं। आता पण निघाली प्रीतम सोबत, पण मी कोण आहे ना, मी कशी बाहेर जाते ना ते बघतेच। नको विचारूस प्रश्न, तयार राहा फक्त। पण प्रीतम सर, हे समजा असं मध्येच अचानक आणि हे बघा, मला स्वयंपाकघरात लई काम आहेत। दुसरा कोणाला तरी सांग ना, हे जास्त इम्पॉर्टंट आहे ना, कंपनीचं काम आहे। हे बघ तू तयार राहा, हवं तर इथूनच तयार होऊन जाऊ आपण। ओके, मी दादाला सांगून आलो। हा, पारू, काय ग एवढी घाई कसली? वाघ मागे लागलाय का तुझ्या? बरं, ते सगळं ठीक आहे, मला सांग आज स्वयंपाकात काय बनलंय? बनवलं नाही अजून, पण तिखट पिंडाच्या पुऱ्या, बटाट्याची भाजी, वांग्याची भाजी, मसाले भात हे समजा बनवणार आहे। ओ नाईस, पण काय उपयोग? मला तर हे काही खाताच येणार नाही। माझा उपवास आहे ना का आज? आज तुमचा उपवास आहे? पण असं अचानक नाही, म्हणजे तुम्ही कधी उपवास धरत नाही ना? धरत नाही म्हणून काय झालं? आज आहे ना? हे बघ, तुला काही अडचण असेल तर तसं सांग। तुला तर माहितीये मला उपवास अजिबात झेपत नाही। मला ना अशी चक्कर येते, त्यामुळे उपवासाचं असं खूप काय काय बनवायचंय। मी तुला सांगते लिस्ट, तू लक्षात ठेव। साबुदाण्याची खिचडी, नंतर वरईचा भात, शेंगदाण्याची दामिनी मॅडमना एवढं समजा बनवून द्यायचं म्हणजे लई वेळ जाणार, म्हणजे फोटोशूटला जाता नाही येणार। फ्रूट सलाड पण चालेल। हे सगळं पटपट बनव आणि माझ्या रूम मध्ये घेऊन ये। हा दामिनी मॅडम, मी यातला एखादा सोपा पदार्थ बनवला तर चालेल का? बाकी तुम्हाला जे काही पाहिजे ना ते समजा उद्या देईन। काय आहे उद्या? उपवास कधी आहे माझा? आत्ता आहे ना, आज आहे ना? हे बघ, मी मालकीण आहे तुझी, तेव्हा मी जेव्हा जे बनवायला सांगते ना तेव्हा ते बनवायचं आणि माझ्या समोर आणायचं। मला सगळेचे सगळे पदार्थ आज आणि आत्ता पाहिजेत। बाहेर अजून खूप काम आहे पारू, तेव्हा पटापट आवर आणि ये। आवर। देवा, समधी कामं पटापट करावी लागणार आहे। परू, हात चालव। दादा ऐक, हे पारूला सांगितलंय, पारू तयार आहे, तू तयार आहेस ना? एकदम पोटात गोळा आलाय। अरे डोंट वरी, सगळं व्यवस्थित होईल। ओके, नाही पण तरीही काही झालं तरी मी आज पारूला माझ्या मनातल्या भावना सांगणार म्हणजे सांगणार। गुड। बरं, ती तिथे 7:30 वाजता काही करून पोचली पाहिजे। ओके, तिला तिथे वेळेवर पोचवायची जबाबदारी माझी। हा, हे तू काय बोलणार आहे? काय करणार आहे सांग ना? अरे यार, थोडी तरी हिंट यार।
पारू जेवढी स्पेशल आहे ना, हे प्रपोजही तितकंच स्पेशल असणार आहे. क्या बात आहे. तू फक्त ती 7:30 वाजता शार्प पोचली पाहिजे, ह्याच्याकडे लक्ष दे. ओके? डन डन. ओके पारू, बघ दादाशी बोलणं झालंय माझं. 7:30 वाजता लोकेशनला जायचं. प्रीतम सर, ही एक अडचण आहे. काय? दामिनी मॅडमचा उपवास आहे, त्यांनी लई काय काय पदार्थ बनवायला सांगितले आहेत मला. अगं मग तू नाही का नाही म्हणालीस तिला? हो, असं कसं नाही म्हणणार. तुम्ही घबरावा, मला माझी कामं करू द्या. पारू प्रीतम सर, मी आवडते ना पटापटा समज. काय यार पारू. प्रिया, तू आणि पारू आहे ना, दोघी सारख्या आहेत ग. तुम्हाला कोणाला नाही नाही बोलता येत ना. आणि हे काय सतत घरातली कामं करत असता यार. प्रीतम, काय झालं? ते दादा काय दादांचं काय? ऍक्च्युली दादा आणि पारूचं एक फोटोशूट आहे आज. खूप इम्पॉर्टंट फोटोशूट आहे ते, आणि दोघांचं लाईफ चेंज होऊ शकतं त्या फोटोशूटमुळे. के पण दामिनी काकूने पारूला कामं लावून ठेवले, सोडतच नाहीये. सॉरी प्रिया, तुझ्याशी खोटं बोलावं लागतंय. आपण वेळ येतच तुला सगळं सांगून टाकेन मी. आत्तापुरतं सॉरी. पण मग आपल्याला पारूला मदत करायला हवी ना. मी एक काम करते, मी दामिनी काकूंशी बोलते. नाही 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 नाही, हे थोडं सिक्रेट ठेवायचं, कोणाला सांगता येणार नाही. आईला सुद्धा सांगता येणार नाहीये. हे जरा अवघडच आहे. म्हणजे पारूला घराबाहेर पण पाठवायचं आणि कोणाला सांगायचं पण नाही. बरं ठीक आहे, आपण करूया काहीतरी. हा, बरं चला आपण बघूया पारूला कसं लवकर फ्री करता येईल. दामिनी मॅडम, तुम्ही जे काम सांगितलं होतं ते झालं आहे. आता बाकी काही असेल तर ते आज नको, उद्या करते. ए थांब, मालक कोण आहे? तू आहे की मी? आई, जास्तीचा शहाणपणा करायचा नाही. पारू, माझे पाय दुखतायत, जरा चेपून देतेस का ग? ओय पारू, अगं बहिणींचे पाय दुखतात, जा जा चेपून दे जा. आलीच. देवा, हे शेवटचं काम असू दे. यानंतर मला फोटोशूटसाठी तयार व्हायचं आहे. पारू पण ना, काय गरज होती आता? आईंनी बोलवल्यावर पारू तरी काय करणार आहे? पण आहेच म्हणा. नाही नाही, पण असंच चालू राहिलं ना तर आपण पारूला लवकर फ्री नाही करू शकणार. उशीर होतो. काय रितेव, काय चालतं तुझं? बाबा, तुमची एक हेल्प हवी आहे प्लीज. बोल ना. बाबा, पारू आतमध्ये अडकली आई सोबत आणि मला तिला बाहेर घेऊन जायचंय. पण काय झालंय काय? बाबा, नाही सांगता येणार हो. करतो काहीतरी. आलो. थँक्यू सो मच बाबा. पारू, इथे काय करतेस तू? हल्ली तुझं लक्ष नाहीये. हा, म्हणजे तुझ्या त्या जास्वंदीला पाणी घालत नाहीस का हल्ली तू? मी तर घातलं होतं. मग ते माळी दादा काय म्हणतात बघ जरा. जा जा पारू, आधी रोप बघ. आलेच. चल, तू पाय जास्त दुखत असतील तर मी आल्यावर चेपीन. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.